प्रत्येक मुलाला बोललं जायचं की करण सारखं बना. हा बघा सकाळी उठून काम करतो, म्हणजे मी शिफ्ट करायचो सकाळी 4 ते 9 पेपर स्टॉलवरती पेपर आणायचं, तिकडं रात्री जाऊन पेपर स्टॉलवरती पेपर विकायचो, शाळा करायचो, संध्याकाळी त्याच जागेवरती भेळचा गाडा आहे छोटूदा म्हणून, त्याच्या भेळचा गाडा करायचो आणि भेळच्या प्लेट वगैरे वॉश करायला तिथं असायचं. 10वीमध्ये 3rd नंबर आला आणि विदाऊट ट्युशन्स काय नाही, फक्त जॉब करून आणि सरांनी शिकवले त्याच्यावरती. त्यावेळेस आम्हाला 71-72% म्हणजे पण आमच्यासाठी खूपच मोठी, आणि कामं करून हे करून ते करून तेवढं मिळवायचं आणि चांगला विद्यार्थी, बेस्ट आदर्श विद्यार्थी म्हणून मिळाला पुरस्कार. मग लोक बघायची मला की अरे हा सकाळी काम करतो, सकाळी 4ला उठून शाळेत पण इतका हुशार आहे आणि संध्याकाळी भेळच्या गाड्यावरती काम पण करतोय, बघा याच्यासारखं बना, इतकं मेहनत करते, असं ह्या म्हणायचे. राष्ट्र सेवादल शाखा म्हणून सांगलीमध्ये असताना मिरजेमध्ये कॅम्प भरवायचा 15 दिवस. आमच्या इथं आता ज्योती दिदी त्यांनी जर इफ लाईक त्यांच्यापर्यंत पोहोचला हा ब्रॉडकास्ट, तर त्यांना कळेल की त्यांना हे सगळं नाव याला माहीत आहे, मंजुळा म्हणून. आणि ते गुंगे 2 सर होते, त्यांचं नाव विसरलं मी, त्यांच्यापाशी रनिंगसाठी जायचो आम्ही. त्यांनी गाठवून दिलं. मग राष्ट्र सेवादल शाखा हा मे महिन्यामध्ये 15 दिवसाचा कॅम्प, 8 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा कॅम्प असायचा मिरजेमध्ये. तिथं आम्ही जेव्हा गेलो फर्स्ट टाइम कॅम्पला सांगलीतून, तिथं या गोष्टी सगळ्या सांगायच्या की डिसिप्लिनमध्ये काय, मग सकाळी 4ला उठवायचे, पळवायचे. तिथं म्हणजे प्रत्येक गोष्टीला वाव मिळायला लागला की डान्स कसा केला पाहिजे, बॉक्सिंग, कराटे, लेझिम, लाटीकाठी, झांज, योगा, ह्या सगळ्या गोष्टी 8 दिवसाच्या कॅम्पमध्ये वेगवेगळे टीचर्स येऊन शिकवायला लागले. मग तिथं आम्हाला हे कळालं, एवढं आमचं स्पार्क झाला, तिथं आम्हाला कळालं की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, मग काय केल्यावरती काय होतंय. मग मोठमोठे लोक येऊन विचार सांगायचे, साने गुरुजींचे विचार सांगायचे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पाहावे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी तिथं आम्ही घडलो मेन त्या 8 दिवसाच्या कॅम्पमध्ये. आणि माझ्यामध्ये तर खरा बदल तिथून आला. मग मी शाळा सोडून इकडं आल्यानंतर इकडं म्हणजे कोल्हापूरला नाही, शामरावनगरमध्ये आलो, त्याच ठिकाणी पोळमळा सोडून. मग ती शाळा सोडली आणि शामरावनगरमध्ये अभिनव हायस्कूल ही शाळा जॉईन केली मी तिथं, आणि तिथं बेस्ट आदर्श विद्यार्थी झालो मी. डान्स टीचर मग त्या संघटच आता चांगलं डिसिप्लिन मीन्स वॉट, काय करायचं, म्हणजे किती झाले की तुला चांगलं वागल्यानंतर फायदाच आहे तुझा, वाईट वागला की फायदा नाही आहे तुझा, या सगळ्या गोष्टी कळाली. मग 9वीला ती सोडून आलं इथल्या लोकांना मग मी खूपच चांगलाच, म्हणजे इतकं मी चांगला झालो ना, त्या गल्लीमध्ये होतो, म्हणजे पोळमळ्यामध्ये होतो, तर गल्लीतली सगळी लोक म्हणायचे की याच्यासारखं कधी वागू नका, याच्या नादाला लागू नका आधी. ओके, म्हणजे 1st to 9 तिकडं होतो मी. 9th स्टँडर्डमध्ये फेल झालो. इकडे म्हणजे या साईडला भागात आलं, म्हणजे शामरावनगरच्या भागामध्ये आलं, अभिनव हायस्कूलच्या इथं. त्या एरियामध्ये प्रत्येक मुलाला बोललं जायचं की करण सारखं बना. हा बघा सकाळी उठून काम करतो, म्हणजे मी शिफ्ट करायचो, सकाळी 4 ते 9 पेपर स्टॉलवरती पेपर आणायचं, तिकडं रात्री जाऊन पेपर स्टॉलवरती पेपर विकायचो, शाळा करायचो, संध्याकाळी त्याच जागेवरती भेळचा गाडा आहे छोटूदा म्हणून, त्याच्या भेळचा गाडा करायचो आणि भेळच्या प्लेट वगैरे वॉश करायला तिथं असायचं. मग लोक बघायची मला की अरे हा सकाळी काम करतो, सकाळी 4ला उठून शाळेत पण इतका हुशार आहे आणि संध्याकाळी भेळच्या गाड्यावरती काम पण करतोय, बघा याच्यासारखं बना, इतकं मेहनत करते, असं ह्या म्हणायचे. मग माझ्या गल्लीतल्या बऱ्याच पोरांनी बघितले मला डान्स करताना वगैरे. त्या गल्लीतल्या पोरांनी मला फर्स्ट म्हणला, शिवसेना गाणं आलं होतं, शिवसेना मला अजून आठवते. त्यांना ग्रुप डान्स शिकवायचा होता. ते काय बोलले, करण तू शिकव आम्हाला हे डान्सवरती, आणि तुला मी 20-20 रुपये पर मुलगा देतो. आणि 4 मुलं होतं, मला 80 रुपये पहिला माझा ग्रुप डान्ससाठी पैसे मिळाले होते. मग त्या गाण्यावरती डान्स बसवला, असं एकदम भारी झामा, म्हणजे असं स्टंट वगैरे करून. मग ती पण खुश, त्यांची सगळी खुश. मग तिथं फर्स्ट टीचर म्हणून मी शिकवला 9वीत असताना. देन मग थोडं गल्लीतल्या पोरांना शिकवायला वगैरे चालू केलो ॲज अ टीचर. म्हणजे लोक मग ओळखायला लागले की हा हे जरा चांगला डान्स करते. मग स्टाईल डान्स पिक्चर आला, त्या पिक्चरना मग प्रभुदेवाचा राघवा ते नसते, मग तो पिक्चरना आणखी मग शिकायला भेटलं, ते शिकलो. मग कॉम्पिटिशन जरा चांगल्या लेवलला करायला लागलो. मग थोडं स्टंट्स वगैरे या सगळ्या गोष्टी ॲड केल्या. मग हिपहॉप म्हणजे थोडं कळायला लागलं की याला काय म्हणतात. ॲज अ टीचर म्हणून मग जरा लोकांना कळालं की डान्स करतोय मी. मग पहिला क्लास कुठं काढलेला? मग ह्यानंतर 9वी 10वी माझ्या घरातच रूम होती, तिथं शिकवायचं 9वी 10वी पर्यंत. स्टारडम असते ना, कॉलेजमधनं कळायला लागले. ओके, म्हणजे पहिले 3 महिने कोण ओळखायचे नाहीत, गप जायचो. आणि सिन्सिअर विद्यार्थी होतो ना, प्लस पण आहे मायनस पॉईंट पण आहे. 10वी पर्यंत बेस्ट आदर्श विद्यार्थी पुरस्कार भेटलाय मी शाळेमध्ये. म्हणजे इतका
म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे बॅक बॅन्चरमधनं मी अभिनव हायस्कूलमध्ये आल्यानंतर ना म्हणजे इतका चांगला झालो की प्रत्येक 10वीमध्ये 3rd नंबर आला आणि विदाऊट ट्युशन्स काय नाही, फक्त जॉब करून आणि सरांनी शिकवले त्याच्यावरती. त्यावेळेस आम्हाला 71-72% म्हणजे पण आमच्यासाठी खूपच मोठी, आणि कामं करून हे करून ते करून तेवढं मिळवायचं आणि चांगला विद्यार्थी, बेस्ट आदर्श विद्यार्थी म्हणून मिळाला पुरस्कार. मग त्यामुळे मी शाळेत जाताना पहिले 3 महिने खूप सिन्सिअरली जायचो आणि सायन्स घेतलं होतं. 3 महिने एकदम जायचो निवांत, म्हणजे एकदम पहिल्या बेंचवर बसून स्टडी करायचं वगैरे वगैरे आलं झालं. मग आलं ट्रॅडिशनल डे, म्हणजे लाईफमध्ये ट्रॅडिशनल डे काय असते कळालं, म्हणजे सगळी आवरून जायचं. आणि तेव्हा होते डान्स कॉम्पिटिशन, आणि मी तेव्हा त्याच्या करत करत मी थोडा चांगलं वेल नोन डान्सर झालो होतो सगळीकडे. स्टंट्स वगैरे करायचो, म्हणजे एकदम भारी असं, म्हणजे स्टंट करणे म्हणजे त्यावेळेस भाई क्या भारी करते, उडी मारते असं. आता फिल्म म्हणते आपण, तेव्हा कसलं उडी मारते, मग कुठे पण गेलं भावा जरा उडी मारणार या गोष्टी व्हायच्या. मग 3 महिन्यानंतर ट्रॅडिशनल डे झाला आणि असा डान्स केला, म्हणजे हेड स्पिन डोक्यावर, म्हणजे डोक्यावर उभारणे, हेड स्पिन डोक्यावर फिरणे, गोल फिरायचं, असं फ्लिप मारायचं, बॅक फ्लिप, असल्या सगळ्या डान्स स्टेप्स केल्या वेगळ्या. आणि लोक एडी झाली बघून कॉलेजची, म्हणजे कसला डान्स केला एकदम, म्हणजे सांगलीमध्ये कसं कॉलेजला 11वीला असताना. मग हा डान्स केला, एकदम भारी डान्स केला, आणि माझं काय असं माइंडमध्ये नव्हतं की प्राईज बीज असते काय असते. डान्स केला आणि निघून गेलो मी. गेलो आणि माझ्याच जवळचा मित्र एक आहे तिथं, म्हणजे साऊंडचं काम त्यानंच केलं होतं. त्यानं दुसऱ्या दिवशी सांगितलं, भावा तुला प्राईज भेटली की रे काल, ट्रॉफी. फोन करून बोलला त्याला, मला फोन करून सांगितलं की भावा ट्रॉफी भेटला तुला, आणि हे म्हटलं होय अरे ठेवू द्यावाशी. मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर सगळीजण गेटपासून चालू, भावा काल काय डान्स केलास रे, काल कसला डान्स केलास, म्हणजे स्टारडम कळायला लागलं की यात काहीतरी आहे बाबा. हा, एंट्री करतानाच कॉलेजमध्ये सगळी कसला डान्स केलास सगळी, म्हणजे पूर्ण कॉलेजभर झालं. आणि म्हणजे ते लॉ कॉलेज आहे, परत लॉ कॉलेज होता, कॉमर्स कॉलेज, आर्ट्स कॉलेज, मी सायन्सला होतो, सगळी आर्ट्स कॉमर्स सगळी पोरं. म्हणजे तेव्हा तू क्लास घेत नव्हतास काय? क्लास घेत नव्हतो मी तेव्हा, फक्त मी करायचो कॉलेज आणि हे करायचो. मग आता आपण जर शिफ्ट झालो कोल्हापूरमध्ये, तर कोल्हापूरमध्ये आलाच त्यावेळी मला सांग जरा. क्लास आत्ता सांगतो. 2000 जेव्हा मी कॉलेजमध्ये डान्स केलो, त्यानंतर सोलो आणखी एक कॉम्पिटिशन ते केलं, लट्ट कॉम्पिटिशन असतं, त्यामध्ये पण फर्स्ट प्राईज मारलो. डुएटमध्ये पण, ग्रुपमध्ये पण फर्स्ट प्राईज मारलो. म्हणजे सगळ्या कॉलेजमध्ये सगळा डान्स केल्यानंतर ना, मग माझा पार्टनर एक सूरज म्हणून होता डुएट डान्ससाठी. मग आम्ही ठरवलं की इथं क्लास काढूया सांगलीमध्ये. पहिले 3 ब्रँच होते माझे कोल्हापूरमध्ये यायच्या अगोदर, म्हणजे 2010ला. पहिला क्लास 2010 नाही, 8-9. 9ला माझा क्लास होता इथं. पहिला क्लास काढला आम्ही BSNL टॉवर आहे की नाही, त्या बॅक साईडला, तिथं क्लास काढला. एक मित्र होता, म्हणलं आपण काढ्या बोलला. आणि कारण कॉलेजमध्ये नाव झालं, कॉलेजमध्ये आपण पोरींना डान्स शिकायचा होता. ते म्हटलं तुम्ही शिकवतात, आम्ही क्लास काढला, कॉलेज जवळ होते म्हणून. देन बरेच इकडचे तिकडची लोक यायला लागली माझ्यावरती 11वीला असताना. त्याचा क्लास काढला आणि त्यानंतर ना मग विलिंग्डन कॉलेजपाशी क्लास काढला आणि घरापाशी चालूच होता. मग हे 11वीत कॉलेजमध्ये असताना सांगलीमध्ये क्लासेस चालू होते. आता त्यानंतर ना मग माझा एक फ्रेंड होता, सांगलीमध्येच फ्रेंड होता कॉलेजला असताना, सुमित जुमरानी म्हणून सांगलीचा. तो आता डॉक्टर आहे. मग तो आणि आम्हाला म्हणजे 11वी झाली, 12वीचे दिवाळी सुट्ट्या झाल्या. दिवाळी सुट्ट्या झाल्यानंतर तो काय बोलला की माझे कझिन्स आहेत, त्यांना डान्स शिकवायचा आहे. म्हणजे कान्याला कसं जर्नी स्टार्ट झाली सांगतो, डान्स शिकवायचा. म्हणून ठीक आहे शिकूया. मग त्याला डान्स शिकवला, त्याच्या भावाच्या मुलाला डान्स शिकवायला फर्स्ट प्राईज भेटलं त्या शाळेमध्ये. मोस्टली डान्स बसवला की प्राइजेस मिळायचेच मुलांना, त्यांना भेटलं. मग त्याच्या परत कझिन्सला दुसरा म्हटलं मला पण शिकव, म्हणजे ॲज अ सिंधी कम्युनिटीमध्ये सगळ्यांना. मग ते म्हणलं मला पण शिकव. मग असं त्यांच्या घरी जाऊन शिकवायला कळायला लागलं. मग इथे क्लासेसला यायची लोक, बट इतकं नव्हतं, कारण फीज एवढी द्यायची नव्हती लोकांना. मग त्यामुळे मी लोकांना पर्सनली जाऊन शिकवायला लागलो. सुमित माझा पार्टनर होता, तो डीलिंग करायचा सगळ्यांसंगत, आम्ही त्यांना शिकवायचं. आता मग आणि त्या संगतच मग आमची कॉलेजची मॅम, चौगुले मॅम होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांना डान्स बसवायला लागलो. म्हणजे हे 12वीच्या मिड पेडला ना ह्या सगळ्या गोष्टी ज्यादा लोकांना कळायला लागल्या आणि ज्यादा फेमस झालो मी.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सिंधी कम्युनिटीमध्ये. आणि सुट्ट्याला आलेल्या मुलांना बऱ्यांना शिकवायला लागलो. मग ती जेवढी लोकं आली होती सिंधीची सगळीजण, सिंधी इकडे येतात ना कोल्हापूरच्या रिलेटिव्हमध्ये बरेच जण सांगलीमध्ये आहेत, मग त्यांच्या घरी घरी जाऊन शिकवायला लागलो. मग एका दिवसात मी गांधीनगरला जायचो, इचलकरंजीला जायचो, मिरजला जायचो, सांगलीला जायचो, विटाला जायचो. एका दिवसात एवढ्या ठिकाणी जाऊन डान्स शिकवायचो घरी घरी. मग गांधीनगरचे थोडे एक पॅरेंट्स आहेत, त्यांनी काय बोलले की सर आमच्या गांधीनगरमध्ये तुम्ही शनिवार रविवारी क्लास शिकवा, क्लास घ्या, इथं कोणच नाही आहे शिकवायला. आहे खरं हे 2009 एंडला म्हणजे तुझा क्लास सुरू व्हायचा डिसेंबर नोव्हेंबरच्या आसपास, मग दिवाळी सुट्टीमध्ये ना, दिवाळी सुट्टीमध्ये शिकवायला लागलो. म्हणजे लग्नाच्या पिरियडमध्ये मग तिकडं जायचो, शिकवायचो. मग लोक ते म्हटले या इकडे शनिवार रविवारी शिकवा सर, तुम्हाला आम्ही स्टुडंट्स देतो, आणि जे तुम्ही शिकवता आमच्या इथे शिकवलं जात नाही, कारण हिपहॉपवरती थोडंसं माझं हातखंडा वाढत चांगला चालला होता. मग इथले क्लासेस, मग इथं दोघं तिघं यायचे, 4 जण यायचे, 5 जण यायचे, त्यामुळे ते बंद केले इथले क्लासेस. मग तिकडं फक्त शनिवार रविवारी चालू केला. मंडे टू फ्रायडे कामं करायचे आणि शनिवार रविवारी जाऊन तिकडे शिकवायचं. शनिवार रविवारी जायचं. मग लोकांचा रिस्पॉन्स चांगला यायला लागला मला हे 2009 मिड पिरियडला. मग डिसेंबरला आम्ही मग ठेवला एक गाळा घेऊ, तिथं चालू करू आपण शिकवायला गांधीनगरमध्ये शनिवार रविवारी. मग अपडाऊन करायचं आपण आणि जाऊन शिकवायचं. देन चांगला रिस्पॉन्स भेटल्यानंतर जानेवारीमध्ये एक प्रॉपर क्लास चालू केला. म्हणजे अजून त्याला काय लावलं वगैरे नव्हतं, गाळा घेतला फक्त, आणि रेग्युलर बॅच चालू केलं. तो पण सुमित माझ्या संगतच होता, कारण की अजून कॉलेज चालू व्हायचं होतं. सुट्टी झाली, मग कॉलेज चालू झाल्यावर मग तो यायचा, मग मी तिथं जायचो, अपडाऊन करायचो. असं करून थोडं क्लास स्टार्ट केला पहिला. अँड देन लोक मग रेग्युलर यायला लागले. मग डिसाईड केलं की इथले सगळे क्लासेस बंद करू, इथं चांगला रिस्पॉन्स मिळतो, तो कोल्हापूर चालू करू. मग आपण 15 जून 2010ला ऑफिशियल ओपनिंग केली आणि क्लास गांधीनगरमध्ये स्टार्ट केला.